नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा ना, बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवार सुद्धा आला. यंदा श्रावणाचे एकूण 4 सोमवार आहेत. त्यापैकी मागच्याच आठवड्यात आपण श्रावणाचा पहिला सोमवार केला, नागपंचमीची देखील पूजा केली. श्रावणाचा दुसरा सोमवार, तर या सोमवारच्या बाबतीतली तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील किंवा काही शंका तयार झालेल्या असतील की सोमवारचं व्रत कसं करावं, पूजा कशी करावी, शिवामूठ कोणत्या धान्याची व्हावी, तर या दिवशी एकादशी सुद्धा आहे. आणि आपण जर एकादशी आणि सोमवार हे दोन्ही व्रत करत असू तर उपवास नेमका कधी सोडायचा किंवा कोणतं व्रत आपण प्रामुख्याने करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आजकालच्या धावपळीच्या युगातून वेळ काढत आपण योग्यरित्या पूजा मांडणी कशी करावी किंवा व्रतवैकल्यसुद्धा कशा पद्धतीने आपण करू शकतो, ज्योतिषशास्त्रीय माहिती असेल, वास्तुशास्त्रीय उपाय असतील, सगळ्यांवरती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की बघायला मिळेल. तसेच गौरींना साडी नेसवल्याचे नवनवीन व्हिडिओजही आपल्या चॅनलवरती दररोज अपलोड होत असतात. तर तरीही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही, तरी नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, 24 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावणाचा दुसरा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी पुत्रदा एकादशीसुद्धा आहे. मग आपण एक एक करून सगळी माहिती व्यवस्थितपणे समजून घेऊया. श्रावणाचा सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असतो. या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या नावाने उपवास धरतो. तर श्रावणी सोमवारचा उपवास हा दिवसभर केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता सुद्धा उपवास सोडण्याची पद्धत आहे. म्हणजे जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होते तेव्हा सुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो. तुमच्याकडे नक्की कोणती पद्धत वापरतात हे कमेंट करून नक्की सांगा. कारण जसा भाग बदलतो, प्रदेश बदलतो, तसं व्रतवैकल्य करण्याची पद्धत आणि पूजा अर्चा करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आढळते. कोणतीही व्रत असो, कोणतीही तिथी असो, आपण ही सकाळी सूर्योदयापासून पाळत असतो. कारण आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये उदय तिथीनुसार सणवार, व्रत, वैकल्ये, पूजा अर्चा याच्या तिथी पाळण्याची पद्धत आहे. आता सगळ्यात आधी विषय हा की या दिवशी एकादशीसुद्धा आहे. तर मग आपण एकादशीचं व्रत 15 दिवसाला एकादशी येत असते आणि श्रावणी सोमवार व्रतसुद्धा आपण श्रावणाच्या महिन्यांमध्येच असतं. तर मग नेमका कोणता उपवास धरावा किंवा एकादशी असल्यामुळे उपवास आपण कधी सोडावा, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगते की जरी तुम्ही एकादशी करत असाल आणि श्रावणाचा सोमवारसुद्धा तुमचा राहत असेल तर आपल्या सर्वांना हे माहीत आहे की एकादशीचा उपवास हा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून धरला की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी सूर्योदयानंतर किंवा आपली जी सकाळची जेवणाची वेळ असते तेव्हा आपण सोडतो. तर मग जेव्हा अशी 2 व्रत एकाच दिवशी येतात तेव्हा प्रामुख्याने ज्या व्रताला महत्त्व देणे योग्य आहे ते व्रत आपण करावं. त्यातलं दुसरं व्रत आपल्याला करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण पशुपती व्रताचे सोमवार करतो तेव्हा जर एखाद्या सोमवारी एकादशी आली तर आपल्याला काय सल्ला दिला जातो की आपण त्या दिवशी पशुपतीचंच व्रत करावं. एकादशी आपण त्या दिवशी नाही केली तरी देखील चालेल. कारण दोन्हीही व्रत आपण एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न केला आणि समजा दोघांचीही म्हणजेच व्रताचे पारण करण्याची वेळ वेगवेगळी असेल तर कोणतंच व्रत आपल्याला लागू पडणार नाही किंवा आपल्याकडून ते पालनच होणार नाही, म्हणजे थोडक्यात पावन होणार नाही. याचा अर्थ असा की कोणत्याच व्रताचा व्यवस्थित लाभ हा आपल्याला मिळणार नाही. दोन्ही आपण एकाच वेळी करायला गेलो तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर आपण एक वेळेस एक काम हाती घेतलं आणि त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून ते काम केलं तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. पण आपण एकाच वेळी जास्त कामं हातात घेतली की मला हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, मग आपल्याकडून एकही काम व्यवस्थित होणार नाही. म्हणजेच एक ना धड भाराभर चिंध्या अशा पद्धतीने का होईना त्याच्यामध्ये व्रतवैकल्याच्या बाबतीतसुद्धा हेच सांगितलं जातं की आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणाचा सोमवार आपण करतो. तर हे व्रत करण्याची संधी आपल्याला पूर्ण वर्षातून एकदाच मिळते. म्हणजे आता आपण यंदाचे श्रावणाचे जे काही 4 सोमवार करू तर त्यानंतर आपल्याला ही संधी डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्ये मिळणार आहे. एकादशी ही 15 दिवसाला येते, त्यामुळे मग आपण ही एकादशी न करता
सोमवार केला तरीही चालू शकतो. तसेच भगवान शिव यांच्या नावाने आपण सोमवार करतो, त्यांना समर्पित असणारे हे श्रावणी सोमवार असतात. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकसारखे नाहीत किंवा एक समान नाहीत, पण ते एकरूप मात्र आहेत. एक समान असणं, एकसारखे असणं आणि एकरूप असणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे ते एकरूप आहेत. त्यांच्यामुळे इथे आपण भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावणी सोमवार जरी केला तरीसुद्धा चालतं. त्याच्यामुळे तुम्ही एकादशी करत असाल तर मग तुम्ही एकादशीचं व्रत या दिवशी नाही केलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला जर ते करायचं असेल तर त्यावेळेस दोन्ही एकादशी आहेत बघा. पुत्रदा एकादशी जरी असली तरी पण ती 2 दिवसांमध्ये विभागलेली आहे. यंदाची पुत्रदा एकादशी आदल्या दिवशी स्मार्थ एकादशी आणि रविवारी आणि सोमवारी आहे. भागवत एकादशी तर संसारी माणसाने भागवत एकादशीचं व्रत करावं असं सांगितलं जातं. आणि आपल्याला समजा रविवारी हे व्रत करता आलं नाही किंवा आपण सोमवार करायचा म्हणून आदल्या दिवशी हे व्रत धरलं नाही एकादशीचं, तर तरीही प्रश्न तयार झाला असता की आपण तो उपवास कधी सोडायचा. रविवारी जरी उपवास धरला तरी सोमवारी आपण तो सोडायचा का, हा प्रश्न तयार झाला असता. तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशी आपण नाही केली तरी चालणार आहे, तो काही विषय नाही. तरीसुद्धा तुम्हाला एकादशी करायची असेल तर बऱ्याच वेळा बघा आपल्याकडून चुकून माकून एकादशी मोडली तर आपण काय करतो, द्वादशीच्या दिवशी एकादशीचा म्हणून उपवास धरतो. म्हणजे द्वादशीचा संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र आणि त्यानंतर आपण त्रयोदशीला सकाळी उपवास सोडतो. तर तुम्ही समजा एकादशी करायचीच असेल, कारण ही पुत्रदा एकादशी आहे आणि तुम्हाला जर हे व्रत करायचंच असेल तर ते व्रत तुम्ही 25 ऑगस्ट 2026ला मंगळवारच्या दिवशी करू शकता. म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही उपवास धरला तर बुधवारी सकाळी तुम्ही तो उपवास सोडू शकता. ज्यांना खास संतती प्राप्तीसाठी, पुत्र व्हावा याच्यासाठी हा उपवास धरायचा असेल तर तुम्ही तो द्वादशीच्या दिवशी केला तरी पण काहीही बिघडणार नाही आहे. कारण एकादशीचं व्रत आपण धरतो एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सोडतो. पण खरं बघायला गेलं तर एकादशीचं व्रत हे दशमी, एकादशी आणि द्वादशी असं 3 दिवसीय असतं. तर या व्रताचा देखील तुम्ही लाभ घ्यायचा असेल. पुत्रदा एकादशीसुद्धा वर्षातून 2दाच येते, त्यामुळे पुत्रदा एकादशीचं व्रत आपल्याला करायचं असेल तर ते आपण 25 ऑगस्टला सुरू करून 26 ऑगस्टला सकाळी सूर्योदयानंतर सोडू शकतो. म्हणजेच व्रताचे पारण करू शकतो. तर मी आशा करते की तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली असतील. श्रावणाचा सोमवार आपल्याला करायचा आहे, दुसरा श्रावणी सोमवार. तर या दिवशीसुद्धा आपण पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा केली तशीच करायची आहे. जसं की आपल्या घरी शिवलिंग असेल तर आपण त्या शिवलिंगावरती अभिषेक वगैरे करून, शिवलिंगाला गंध लावून, बेलपत्र, फुलं अर्पण करून त्याच्यावर शिवलिंगावर शिवामूठ व्हायचे आहे. शिवलिंगाच्या समोर नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर आपण शिवलिंगाची आरती करायची आहे. या पद्धतीने पूजा करू शकतो. आणि जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता. म्हणजेच तिथेच शिवामूठ वाहू शकता. नैवेद्य किंवा पूजा साहित्य तिथेच अर्पण करू शकता. किंवा अजून एक पर्याय आहे की घरच्या घरी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग तयार करा आणि पूजा झाल्यानंतर काही वेळाने तुम्ही ते शिवलिंग विसर्जन करू शकता. अशा पद्धतीने देखील तुम्हाला पूजा करता येईल. तर काय करायचं, आपल्याकडे जे शिवलिंग आहे किंवा जे आपण बनवलेलं आहे ते सर्वात आधी शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे. या सोमवारी तुम्हाला शिवलिंगाला म्हणजे शिवलिंगाची पूजा करताना संकल्प घेण्याची गरज नाही आहे. कारण संकल्प आपण पहिल्याच सोमवारी घेत असतो. कारण व्रत जेव्हा आपण सुरू करतो त्या दिवशी संकल्प केला की प्रत्येक वारी मग तो संकल्प घेण्याची गरज नसते. पण ज्यांनी कोणी श्रावणातला पहिला सोमवार केला नाही आहे त्यांना जर प्रश्न असेल तर आता श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी तुम्ही उपवास केला तरी चालेल. कारण पहिल्या सोमवारी उपवास धरायला पाहिजे होता, पण काही अडचणींमुळे किंवा लक्षात न राहिल्यामुळे किंवा काही इतरही अडचणी असू शकतील. जर तुम्ही श्रावणातला पहिला सोमवार केलेला नसेल तर तुम्ही श्रावणातला दुसरा सोमवारसुद्धा धरू शकतात. म्हणजे बघा, श्रावणामध्ये जेवढे सोमवार येतात त्यापैकी आपण एखादा जरी सोमवार केला, म्हणजे एखाद्या जरी सोमवारचं आपलं व्रत केलं, उपवास केला, पूजा केली तरीही चालतं. त्याच्यामुळे शंका काहीही मनामध्ये ठेवू नका. आणि समजा तुम्ही दुसरा श्रावणी सोमवार धरणार आहात
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढे सोमवार येतील श्रावणातले तेवढे सोमवार करणार आहात, तरी तुम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी तसा संकल्प करा की मी पहिला श्रावणी सोमवार करू शकले नाही आहे किंवा करू शकलो नाही आणि आता मी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारपासून हे व्रत सुरू केले आणि मी ते पूर्ण शेवटच्या श्रावणी सोमवारपर्यंत करणार आहे. म्हणजे श्रावणाचा दुसरा सोमवार, तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार असे 3 सोमवार मी करणार आहे असं तुम्ही संकल्पामध्ये सांगा. किंवा तुम्हाला एक दिवसीय फक्त एकच सोमवार करायचा असेल तर तेही तुम्ही संकल्प करून सांगा. अशा पद्धतीने मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही जी काही सेवा करताय तर ती संकल्प करून त्याचा संकल्प आपण घ्यायचा आहे. यामागचा उद्देश काय किंवा आपण जे अशा पद्धतीने करणार आहोत हे सगळं सांगणं होय. तर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात प्रथम शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर आपण समजा पंचामृत बनवलेले असेल किंवा काही रेडीमेड आणलेले असेल तर पंचामृत किंवा नुसतं दूध नाहीतर दही यापैकी एखाद्या पदार्थाचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर जर पंचामृत, दूध, दही यापैकी कशाचाही अभिषेक करायचा नसेल तर तुम्ही फक्त पाण्याचा जलाभिषेक केला तरीही चालेल. किंवा तुम्ही चंदन पावडर असेल किंवा चंदनाची पेस्ट आपल्याकडे असेल तर चंदन पावडर पाण्यामध्ये मिसळायची आणि चंदनाच्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता. कुणी कुणी कापराच्या पाण्याने अभिषेक करतं, गुलाबाच्या पाण्याने अभिषेक करतं, गंगाजलाने अभिषेक करतं. तर आपल्याकडे जी पद्धत आहे, परंपरा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करून घ्या. त्याच्यानंतर शिवलिंगाला भस्म लावून घ्या. बेलपत्र, फुलं, धूप, दीप लावून शिवलिंगाची पूजा करून घ्या. दिवसभर आपल्याला हा उपवास पकडायचा. या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र वाहताना ते पालथं करून व्हायचं आहे. 1, 3, 5, 7, 9, 111, 1008, 108 या संख्येपर्यंत आपण कितीही बेलपत्र वाहू शकतो. तुम्हाला सांगितलेला हे व्रताच्या निमित्ताने एक नियम अवश्य पाळला जातो किंवा पाळायला हवा की आपण व्रत करतोय तर ते सात्विक पद्धतीने व्हायला हवं. कोणत्याही झाडाला, पक्षाला, प्राण्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये किंवा हानी पोहोचू नये हा प्रयत्न आपण करायचा आहे. त्याच्यामुळे विकत जर तुम्ही एवढी पानं आणली तर ठीक, शक्य नसेल तर तुम्ही एक पान हे 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत अर्पण केली तरीही चालू शकतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय हा वाचन करायचा आहे. जर या दिवशीपासून तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं संपूर्ण ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात केली तरीही चालू शकतं किंवा शिव महिन्म स्तोत्र म्हटलं तरीही चालू शकतं. वेळ नसेल तर तुम्ही फक्त 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं. या दिवशीची शिवामूठ आहे तीळ. तर आता हे तीळ आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. आपल्याला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक केल्यानंतर एक मूठ भरून पांढरे तीळ घ्यायचे. तीळ कसे व्हायचे किंवा शिवामूठ कशी व्हायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. हातातील मुठीतले तीळ हे ओले करून व्हायचे किंवा एका हातामध्ये तीळ घ्यायचे आणि एका हातामध्ये पाणी घ्यायचं, ते त्या मुठीमध्ये होतं. तुम्हाला ही शिवामूठ ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. आता ही जी शिवामूठ आपण वाहिलेली आहे तर ती शिवामूठ वाहताना एक मंत्र अवश्य म्हणा. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. हा मंत्र आपल्याला शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे. शिवामूठ 3 वेळा अर्पण करायचे आहे. एकदाच नाही तर 3 वेळा मुठीमध्ये संपूर्ण मूठ भरून तीळ घ्यायचं. दुसऱ्या हाताने त्या मुठीमध्ये पाणी ओतत ती शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. अशा पद्धतीनं आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून शंभो महादेवांची प्रार्थना करायची आहे. मगाची ज्या काही सेवा सांगितल्या त्यापैकी ज्या जमतील त्या सेवा आपण करायच्या आहेत. त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण करताना उपवासाचा पदार्थ करायचा नाही, कारण उपवास हा आपला असतो, देवाचा नसतो. तर घरात जो काही शुद्ध शाकाहारी जेवण केलेलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. दही, भात, दूध, साखर याचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही साधी भोळी सेवा करा. सगळी सेवा झाल्यानंतर गणपती बाप्पांची, शंभो महादेवांची आरती करायला विसरू नका आणि मनोभावे देवाची प्रार्थना करा आणि शंभो महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हायफी नक्की द्या. धन्यवाद.